आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 2 समांतर रेषा या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। इयत्ता 8वी मध्ये आपण दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे कोन याचा अभ्यास केलेला आहे। हे तयार होणारे कोन कोणते आहेत तर संगत कोन, व्युत्क्रम कोन, आंतरकोन आणि याच्यावरची काही आपण उदाहरणं सोडवलेली आहेत। सर्वात प्रथम आपण या सर्व पाठाची उजळणी करू आणि त्यानंतर मग 9वीचा भाग पाहू। आपण मागच्या इयत्तेमध्ये समांतर रेषा हा भाग पाहिलेला आहे। समांतर रेषा म्हणजे काय की ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाहीत त्यांना समांतर रेषा असं म्हणतात। या ठिकाणी L आणि M या दोन रेषा आहेत। जर आपण यांना असं वाढवलं तर त्या एकमेकांना कधीच छेदत नाहीत। आपल्या वहीतल्या ज्या रेषा आहेत त्या सुद्धा एकमेकांना छेदत नाहीत। उदाहरणार्थ आपण ही रेषा घेतली आणि इथली दुसरी एक रेषा घेतली, या दोन्ही रेषा एकमेकांना ह्या जर रेषा आपण वाढवल्या तर त्या एकमेकांना कधीच छेदत नाही, म्हणून या दोन रेषांना काय म्हणतो आपण समांतर रेषा असं म्हणतो। मागच्या इयत्तेमध्ये आपण अजून असंही पाहिलं होतं की कोणत्याही दोन रेषा असतील आणि त्या दोन रेषांना एका छेदिकेने छेदले तर आपल्याला एकूण 8 कोन मिळतात। समजा ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा, तर आपण नाव त्यातलेच नाव देऊ L आणि M। आणि अजून एक रेषा घेतली आपण N ही रेषा घेतली, तर ही N ही रेषेमुळे आपल्याला 8 कोन मिळतात। कोणकोणते 8 कोन आहेत हे त्या ठिकाणी 1 हा 2 हा 3 4 5 6 7 आणि 8। म्हणजे समजा कोणती एक रेषा असेल आणि त्या रेषेला दुसरी एका रेषेने छेदलं तर आपल्याला 4 कोन मिळतात। जर दोन रेषा असतील आणि त्या दोन रेषांना जर एका रेषेने छेदलं तर त्या रेषेला आपण म्हणतो छेदिका। इंग्लिश मध्ये आपण ह्याला म्हणतो ट्रान्सव्हर्सल। तर N ही काय छेदिका आणि या छेदिकेमुळे आपल्याला एकूण 8 कोन मिळतात। तर ह्या 8 कोनांच्या स्थानावरून आपल्याला त्याचे प्रकार पडतात। 8 कोनांच्या स्थानावरून प्रकार पडतात। त्यातला सोपा भाग म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध असलेले कोन। आता एकमेकाच्या विरुद्ध असलेले कोन कोणते आहेत तर हे 1 आणि 3 हे एकमेकाच्या विरुद्ध कोन आहेत। 2 आणि 4 हे एकमेकाच्या विरुद्ध कोन आहेत। 5 आणि 7 हे एकमेकाच्या विरुद्ध कोन आहेत। 6 आणि 8 हे एकमेकाच्या विरुद्ध कोन आहेत। तर हे विरुद्ध कोन सोडून अजून काही प्रकार पडतात। तर ते कोणते प्रकार तर त्याची आपण उजळणी पाहू। बघा आता हा जो कोन आहे 1 नंबरचा, हा 1 आणि हा 5, हे जे दोन कोन आहेत हे छेदिकेच्या एका बाजूला आहेत। छेदिकेच्या एका बाजूला N या छेदिकेच्या या बाजूला आहेत, म्हणजे त्यांच्या आंतरभागाची दिशा सारखी आहे। हा कोन N हा जो कोन आहे त्याच्या आंतरभागाची दिशा काय सारखीच आहे, म्हणून हे जे दोन कोन आहेत या दोन कोनांना काय म्हणायचं संगत कोन असं म्हणायचं। ज्या ठिकाणी 1 आणि 5 हा काय झाला संगत कोन, म्हणजे इथं पहिल्या मिळतात आपल्याला संगत कोन। त्याच्यामध्ये कोन A या ठिकाणी पाहतो आपण कोन A, कोन E हे काय झालं संगत कोन झाले। दुसरं आता या छेदिकेच्या
एकाच बाजूला म्हणजे उजव्या बाजूचेच आपण कोन पाहतोय. तर हा 4 नंबरचा कोन आणि 8 नंबरचा कोन या दोन कोनांची दिशा बघा या बाजूला आहे, तळाच्या बाजूला. आणि मगाशी जे उदाहरण पाहिलं त्यांच्या दोन कोनांची दिशा या बाजूला आहे. म्हणजे जर छेदिकेच्या एकाच बाजूला असतील आणि त्यांच्या कोनांच्या अंतर्भागाची दिशा जर सारखी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, संगत कोन असं म्हणतो. या ठिकाणी 4 आणि 8 हे पण काय होईल, संगत कोनाची जोडी होईल. चौथ्या क्रमांकाचा कोन आहे कोन बी आणि कोन ई. हा कोन बी आणि कोन एफ. त्यानंतर आता छेदिकेच्या एका बाजूचे कोन झाले 4. हे तर 1, 4, 5 आणि 8. आता छेदिकेच्या दुसऱ्या बाजूचे कोन पाहू. एन ही छेदिका, त्याच्या उजवीकडले कोन पाहिजेत आपल्याला. डावीकडचे कोन पाहिजेत. उजवीकडचे पाहिले आपण. उजवीकडचे कोणते आहेत? हा 1 आणि 5 ह्यांच्या हा एल आणि एम रेषेच्या वरच्या बाजूला आहेत आणि एन या छेदिकेच्या उजव्या बाजूला आहेत. त्यांच्या अंतर्भागाची दिशा कशी आहे? सारखी आहे. त्यानंतर 4 आणि 8 पाहिला. आता या एन या छेदिकेच्या डावीकडला भाग, ही डावीकडील बाजू आहे. जे ही जी आहे ते राईट हँड साईड आणि याला आपण म्हणतो लेफ्ट हँड साईड. तर या ठिकाणी 2 आणि हा 6 हे दोन्ही जे कोन आहेत ते या छेदिकेच्या डावीकडल्या बाजूला आहेत आणि त्यांच्या कोनांची दिशा या बाजूला आहे. या दोन्ही 2 आणि 6 चे कोनांची दिशा कशी आहे? सारखीच आहे. म्हणून कुठले कोन पाहिलेत आपण? हा वरचा कोन डी आणि हा कोन एच. म्हणून तिसऱ्या संगत कोनाची जोडी येईल कोन डी आणि कोन एच. आणि राहिलेली चौथी जोडी ती त्याच्या कोनाची दिशा या बाजूला आहे पहा, खालच्या बाजूला आहेत आणि कोनांची दिशा सारखी आहे त्यांची. ती जी जोडी आहे ती कोन, अर्थात कोन सी आणि कोन जी. तर याप्रमाणे आपण काय केलं, संगत कोन कुठले आहेत ते पाहिले. तर दुसरा प्रकार, हीच आकृती आपण परत घेऊ. त्याच्यामधले संगत कोन लिहिलेत मी. पहिला संगत कोन आहे कोन ए आणि कोन ई. दुसरा कोन बी आणि कोन एफ. तिसऱ्या संगत कोनाची जोडी कोन डी आणि कोन एच. आणि चौथी जोडी कोन सी कोन जी. तर हे 4 काय झाले? संगत कोन झाले. आता पुढे पाहायचं आपल्याला व्युत्क्रम कोन, ला इंग्लिशमध्ये म्हणतो अल्टरनेट अँगल. मागाशी जशी आकृती घेतली होती तशी आकृती घेऊ आपण. अल्टरनेट या शब्दाचा अर्थ काय होतो? एकाडिक. आता अल्टरनेट कुठले कुठले कोन होतील? अल्टरनेट कोन पाहिजे आपल्याला, व्युत्क्रम कोन. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. पण आपण जास्त करून आंतरव्युत्क्रम कोन पाहतो, त्यामुळे फक्त आंतरव्युत्क्रम कोनाबद्दलच बोलू आपण. आता
हा कोन पहा 4 नंबर आणि 6 नंबर, हे N या छेदिकेच्या एक कोन उजवीकडे आहे आणि एक कोन आहे डावीकडे, बरोबर. आणि त्यांच्या कोनांची दिशा जर आपण पाहिली तर 4 नंबरच्या कोनाची दिशा या बाजूला आहे आणि 6 नंबरच्या कोनाची दिशा बरोबर त्याच्या अपोजिट आहे. ही त्याच्या कोनाची दिशा आणि ही 6 नंबरच्या कोनाची दिशा. म्हणजे जर दोन कोन छेदिकेच्या एकाडेक असतील, जर दिलेले दोन कोन छेदिकेच्या एकाडेक असतील, एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक, एकाडेक असतील आणि त्यांच्या अंतर्भागाची दिशा, कोनाच्या अंतर्भागाच्या दिशा जर परस्परांच्या जर विरुद्ध असतील तर त्या कोनांना व्युत्क्रम कोन किंवा अल्टरनेट अँगल असं म्हणतात. मग 4 आणि 6 म्हणजे आता पहिली जोडी लिहू आपण व्युत्क्रम कोनाची, म्हणजे या ठिकाणी B आणि H, कोन B आणि कोन H ही एक व्युत्क्रम कोनाची जोडी होईल. आणि दुसरी त्याचप्रमाणे कोन C आणि कोन E, म्हणजे या ठिकाणचा हा 3 नंबरचा कोन, ही त्याच्या कोनाची दिशा, आणि 5 नंबरचा कोन आणि ही त्याच्या कोनाची बरोबर उलट दिशा. हे दोन्ही कोन एकाडेक आहेत आणि त्यांच्या कोनांची दिशा विरुद्ध आहे, म्हणून या ठिकाणी येईल कोन C आणि कोन E, हे दोन काय झाले व्युत्क्रम कोन. आता तिसरा भाग पाहायचा आपल्याला, आंतरकोन. परत आकृती काढू आपण. आंतरकोन ला आपण म्हणतो इंटरनल अँगल. आंतरकोन मागासारखे क्रमांक टाकून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. फक्त ह्या दोन रेषांच्या मधले कोन पाहिजेत आपल्याला. या दोन रेषांच्या मधले कोन पाहिजे. या ठिकाणी E आणि F हे दोन कोन N या छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत आणि दोन रेषांच्या आतमध्ये आहेत, तर यांना आपण आंतरकोन असं म्हणतो. जे पहिली जोडी होईल आपली आंतरकोनाची, कोन B आणि कोन E, आणि दुसरी आंतरकोनाची जोडी होईल कोन C आणि कोन H, जे 3 आणि 6. आता ह्या आंतरकोनाच्या जोड्या आहेत, कोन C आणि कोन H. तर आता 8वी मध्ये आपण एवढा भाग पाहिलेला आहे. आता आपल्याला पुढे पाहायचं.